नमस्कार, मी विशाल परदेशी. विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आजच्या दिवसातला हा स्पेशल रिपोर्ट. जेडीयूचे उपाध्यक्ष आणि प्रख्यात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर हे आता युतीचे नवे चाणक्य ठरण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी युतीबाबत आशादायी चित्र निर्माण करणारं ट्विट केलंय. प्रशांत किशोर युतीचे नवे चाणक्य ठरणार. मातोश्री भेटीनंतर प्रशांत किशोरांचं सूचक ट्विट. युतीसाठी प्रशांत किशोर मातोश्रीवर. प्रख्यात इलेक्शन कॅम्पेनर आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर शिवसेना भवनात आल्यानंतर सर्वांना असं वाटलं होतं की आता तेच सेनेचं इलेक्शन कॅम्पेन सांभाळणार. कारण प्रशांत किशोर यांनी फक्त उद्धव ठाकरेंशी चर्चाच केली नाही तर सेना खासदार, नेते, युवा सेनेला मार्गदर्शनही केलं. पण भेटीमागची बातमी वेगळीच होती. प्रशांत किशोर मातोश्रीतून बाहेर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानणारं ट्विट केलं आणि सोबतच युतीचे संकेतही दिले. त्यांनी म्हटलंय, पाहुणचाराबद्दल उद्धव ठाकरेंना धन्यवाद. एनडीएचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातील विजयाबद्दल आम्ही आशादायी आहोत. आम्ही नक्कीच परस्परांना मदत करू. प्रशांत किशोर हे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत. राजकारणाच्या रणनीतीचे चाणक्य म्हणूनही त्यांची ख्याती आहे. 2014 साली मोदींना घवघवीत बहुमतानं पंतप्रधान करण्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा मोठा वाटा आहे. असे प्रशांत किशोर उद्धवना भेटायला येतात, यात बरंच काही आहे. देखिए, प्रशांत किशोर जेडीयू के राष्ट्रीय उपाध्यक्ष है. प्रशांत किशोर हमारे आज हम एनडीए में है, एक एनडीए के घटक दल के प्रमुख सदस्य है. तो बातें बहुत सी होती है, धीरे धीरे आपको पता चलेगी. खरं तर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबद्दल खोदून विचारलं असता त्यांनी थोडी वाट पहा, तुम्हाला नंतर कळेलच असं उत्तर दिलं. 2014च्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांचं भाजपशी बिनसलं आणि ते नितीश कुमारांच्या तंबूत डेरे दाखल झाले. आता तेच प्रशांत किशोर युतीचे दूत बनून आले. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. भाजप, जेडीयू, काँग्रेसच्या विजयाची रणनीती आखलेले प्रशांत किशोर युतीची गाडी रुळावर आणण्यात यशस्वी होतात का, हेच आता पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता यानंतर बातमी आहे काँग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढवणारी. जागा वाटपासाठी काँग्रेसने वेळेत प्रतिसाद न दिल्याने अखेर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. कालच त्यांनी माढा मतदारसंघाचा उमेदवारही जाहीर करून टाकला. तर आंबेडकरांसाठी आघाडीची दारं अजूनही खुली असल्याचं आघाडीचे नेते सांगतात. पाहूयात महाआघाडीत नेमकं चाललंय तरी काय. माढा मतदारसंघातील उमेदवार धनगर समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट विजय मुळे हे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आपली रजा घेतो. अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी अखेर एक एक करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या सभांना प्रतिसादही चांगला मिळतोय. 12 बलुतेदार, दलित, मुस्लिम, आदिवासी आणि धनगरांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकरांनी आघाडी आणि युती समोर वंचित आघाडीच्या माध्यमातून मोठा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसनं 30 तारखेची डेडलाईन उलटूनही अपेक्षित प्रतिसाद न दिल्यानेच आपल्याला हे पाऊल उचलावं लागत असल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय. ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतात त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करणार. काय का 1800 पेक्षा जास्ती गावं आहेत. उमेदवारांना त्या गावामध्ये फिरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा लिमिट जो होता की आम्ही कुठपर्यंत थांबू शकतो तो 30 तारीख आम्ही अगोदरच देऊन झाली होती. काँग्रेस तिथे काहीच करायला तयार नाही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे की आम्हाला आता 48 ते 48 जागा लढाव्या लागतील. आता आपण आंबेडकरांनी स्वबळाचा हा नारा पुढेही असाच कायम ठेवला तर आघाडीसाठी नेमक्या कुठल्या मतदारसंघात डोकेदुखी ठरू शकते यावरती एक नजर टाकूयात. यामध्ये अकोला, अमरावती, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, कल्याण या मतदारसंघात आंबेडकरांनी आजवर घेतलेल्या प्रचार सभांना प्रतिसादही जबरदस्त मिळाला.
लोक पदर खर्चाने आंबेडकरांच्या सभांना गर्दी करतायत. या ठिकाणी आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी निश्चितच काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना किमान पाडण्याइतकी तरी नक्कीच परिणामकारक ठरू शकते. म्हणूनच आता आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरांना किमान फॅसिझमला हरवण्यासाठी तरी आमच्यासोबत यावं असं भावनिक आवाहन करताना दिसतायत. हे सगळं बघितल्यानंतर जर प्रकाश आंबेडकरांना हे वाटत असेल की ह्या फॅसिस्ट सरकारला आपण जीवदान द्यावं तर त्यांनी खुशाल उमेदवार उभे करावेत. पण जर असं कुठे त्यांना मनात न वाटत असेल की हे फॅसिस्ट सरकार संपवलं पाहिजे तर अजूनही वेळ गेलेला नाही. आपली हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत. बरं, तुम्हाला वाटतं का की जर आघाडीच्या व्यतिरिक्त जर प्रकाश आंबेडकर जातात बाहेर तर त्याचा परिणाम आघाडीवर जास्त होईल? असं मी नाही म्हणू शकत, पण त्यांनी जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची नवी अट काँग्रेस आघाडीसमोर ठेवली असली तरी त्यांची 12 जागांची मागणी अजूनही कायम आहे आणि काँग्रेस ती कदापिही पूर्ण करू शकणार नाही. म्हणूनच महाआघाडीतली ही बिघाडी जवळपास अटळ बनून गेली आहे. पण खरोखरच आंबेडकर स्वतंत्र लढले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवसेना भाजपलाच होणार हे मात्र निश्चित आहे. बघूयात काँग्रेस शेवटच्या क्षणी तरी आंबेडकरांची मनधरणी करण्यात यशस्वी होते की नाही ते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आता आंबेडकर यापुढे जाऊन काय करणार असं म्हणण्यापेक्षा राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर त्यांनी आपल्या सोंगट्या खेळायला सुरुवात केली. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी आपली तलवार म्यान केल्यानंतर तिथे आता राष्ट्रवादीतर्फे तिथून नेमकं कोण लढणार याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी आता तिथून पुन्हा एकदा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनाच आढळरावांच्या विरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. तर शिरूरचे दबंग पुढारी मंगलदास बांदल हेही अपक्ष म्हणून लढण्याची जोरदार तयारी करतात म्हणे. पाहूयात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा. शिरूर मतदारसंघातून अजित पवारांनी आपली तलवार म्यान केल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटील खासदारकीचा चौकार मारण्यासाठी पुन्हा सज्ज झालेत. पण अजित पवारांनी यावेळी त्यांच्या विरोधात विलास लांडे या फिरकी गोलंदाजाला पुन्हा उतरवण्याचा निर्णय जवळपास नक्की केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनीही मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्यात. विलास लांडे हे अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. गेल्या वेळेच्या पराभवाचा वचपा आपण यावेळी काढणारच असल्याचा दावा ते करतायत. शरद पवार या ठिकाणी उभे राहणार होते, इकडनं तिकडे गेले असं त्यांनी त्या ठिकाणी ते एक षड्यंत्र रचलं. पण तसं काही त्याच्यामध्ये नव्हतं आणि मला खूप कमी अवधी मिळाला लोकांच्या समोर जाण्याचा. प्रत्येक तालुक्यामध्ये मला जाता आलं नाही, प्रत्येक वाडी वस्तीवरती फिरता आलं नाही, आदिवासी पाड्यामध्ये जाता आलं नाही आणि शहरी भागामध्ये सुद्धा मला खूप त्यावेळेस कमी वेळ मिळाला. त्यामुळं मी पराभवाला सामोरं गेलेलो आहे. परंतु तसं मला नाही वाटत की आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव होईल असं वाटत नाही आता अजिबात. अजित पवारांनी आपला पुतण्या रोहित पवार याला मतदारसंघात फिरून आढळरावांविरोधात कितीही वातावरण निर्मिती केली असली तरी स्वतः आढळराव मात्र अगदी निश्चित आहेत. समोर कोणीही असो यावेळी आपण खासदारकीचा चौकार मारणारच असं ते ठासून सांगतात. मी ऐकलं होतं अजित पवार उभे राहणार होते, रोहित पवार उभे राहणार होते, अजून कोण कोण उभे राहणार आहेत. त्याच्यामुळं कोणी जरी उभं राहिलं तर माझं ध्येय फक्त जिंकण्याचं आहे. आणि विलास लांडेचं म्हणत असाल तर त्याला मी ऑलरेडी त्याच्याच मतदारसंघामध्ये ते सिटिंग आमदार असताना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये 27,534 मतानं तिथंच पराभूत केलं होतं त्यांच्याच मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत 1,78,000 मतानं मी निवडून आलो होतो. त्यामुळं मला ह्या वेळेला ही येणारी निवडणूक सर्वाधिक सोपी निवडणूक जाणार आहे याची मला खात्री आहे. आढळरावांनी अनेक आंदोलनं करूनही बैलगाड्यांची शर्यत पुन्हा सुरू होऊ शकलेली नाहीये. तसंच निधीच्या असमान वाटपावरूनही आढळरावांच्या विरोधात काही भागांमधले शेतकरी नाराजी उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. खेड तालुका हा घरचा समजला जातो त्यांना आणि फक्त काय करायचं उल्लू बनवायचं, मतदान काढून घेऊन जायचं काय आणि परत डोकून सुद्धा नाही बघायचं. आज गेले 10, 15 वर्ष झाली जवळजवळ 9, 10 तालुका गावं जर सोडली तर कुठल्याच गावात यांचा निधी सुद्धा नाही आलेला अशी परिस्थिती.
विमानतळ आलं आमच्या पट्ट्यात, विमानतळ ह्या वादावादीमुळं विमानतळ सुद्धा निघून गेलं. महाराष्ट्र बंद झाला असता तर गाडं 10 दिवसात म्हणलं तरी चालू झालं असतं, पण तशी सुद्धा भूमिका यांनी घेतलेली नाही. त्याच्यामुळे मग शेतकरी नाराज होणारच ना, गाड्यावाली नाराज आहेत अख्खी. खेड आंबेगाव तालुक्यातलं आढळराव आणि दिलीप वळसे पाटलांचं राजकीय साटलोटं सर्वांनाच ठाऊक आहे. तू खासदारकी लढ, मी आमदारकी लढतो, असा या दोघांमधला अलिखित राजकीय समझोता नेहमीच चर्चेला जातो. हेच राजकीय साटलोटं मोडीत काढण्यासाठी अजित पवारांनी मध्यंतरी भर सभेत दिलीपरावांना उचकवण्यासाठी स्वतः लढण्याची घोषणा करून टाकली. पण झालं उलटच. अजित पवारच त्यात फसले. मग बाहेर कसं पडायचं म्हणून मग पुन्हा एकदा विलास लांडेंना पुढे केलं जातंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत. मी आहे भिवंडी मतदारसंघाची. तिथून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील पुन्हा एकदा इच्छुक आहेत. पण यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेस सोबतच शिवसेनेचंही मोठं आव्हान असणार आहे. पाहुयात भिवंडी लोकसभेची तयारी नेमकी कशी सुरू आहे ती. भिवंडीत सध्या भाजपातील इच्छुक उमेदवार कपिल पाटील आणि आरसी पाटील या दोघांनी आतापासूनच या अशा मंदिराच्या वाऱ्या करायला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी या दोघांनीही देव पाण्यात ठेवलेत. पण यावेळी ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं कपिल पाटील ठासून सांगतायत. तर दुसरीकडे आरसी पाटलांनी प्रसंगी काँग्रेस आघाडीकडून लढण्याची तयारी ठेवली आहे. त्यांना खात्री झाली जेव्हा भाजपाच्या काही इच्छुकांना की इकडे कपिल पाटलांचीच उमेदवारी बीजेपीमध्ये फायनल होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी मार्ग शोधायला सुरुवात केली. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी या पक्षात राहावं अशी आमची इच्छा आहे. परंतु ह्या पक्षात राहून सतत मोदीजींच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाषणं करणं, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात बोलणं असं जर असेल तर त्यांचं त्यांना लकलाप. ते गेले तर आनंदच आहे, नाही गेले तर त्याहून आनंद आहे. साहेबांचं आमच्या प्रेम आमच्या घराण्यावर प्रेम गेले 40-50 वर्षापासून, 40 वर्षापासून त्यांचं तो प्रेम असाच राहील आणि त्यांचा प्रेमाचा आशीर्वाद मला या निवडणुकीने मिळणारच आहे. आणि त्यांच्या कृपेने मला खात्री आहे की या जिल्ह्यातले पवार साहेबांना मानणारे मतदार, शेतकरी मित्र हे मला त्यांच्या वतीने मदत काम करतील खात्री आहे. भाजपने तिकीट नाकारलं तर पवार कनेक्शन वापरून काँग्रेस आघाडीची उमेदवारी मिळवायची असा साधा सरळ हिशोब आरसी पाटलांचा दिसतोय. पण इकडे काँग्रेसच्या सुरेश खावरेंनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. तिकीट आपल्यालाच मिळणार असं तेही ठासून सांगतायत. 2014च्या इलेक्शनमध्ये माझं तिकीट कट झालं होतं, उमेदवारी मला नव्हती दिली. तरी आत्ता यावेळेला मला उमेदवारी मिळेल अशी पूर्ण खात्री आहे. कारण मी ह्या भिवंडी शहराचा प्रथम महापौरी होतो. त्यावेळची माझी कामं आणि गेल्या 2009-2014पर्यंत जे मी भिवंडी लोकसभेचं नेतृत्व केलं. हे झालं भाजप आणि आघाडीतल्या इच्छुकांचं. आता शिवसेनेत काय चाललंय तेही पाहूयात. शिवसेनेतून यावेळी सुरेश म्हात्रेंनी खासदारकीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. युती झाली तर भिवंडीची जागा ही सेनेलाच मिळावी अशी त्यांची प्रबळ इच्छा आहे. म्हात्रे हे गेल्या वेळी मनसेकडून लढले होते. सर्वप्रथम लोकसभेसाठी शिवसेनेची सर्वतोपरी लढण्याची तयारी आहे आणि यावेळेस सर्व शिवसैनिकांचा आणि आमच्या सर्वांचा आत्मविश्वास आहे की पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचाच असेल. कुठल्याही परिस्थितीत ही सीट शिवसेनेलाच हवी. अच्छा, खासदार बोलतात जर युती झाली नाही तर खरी टक्कर शिवसेनेबरोबर राहील, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आम्ही त्यांना टक्कर चक्करमध्ये काही मानतच नाही. ऑलरेडी आमची टक्कर असेल काँग्रेस बरोबर. बीजेपी 3ऱ्या नंबरला असेल. आता आपण भिवंडीच्या नागरिकांना लोकसभा निवडणुकीबाबत नेमकं काय वाटतं तेही पाहूयात. मी सामान्य नागरिक म्हणून मी सांगू इच्छितो की मोदी साहेबांच्या या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे कामं झालेली नाहीत आणि संपूर्ण बेकारी तयार झालेली आहे. तेव्हा अगर जर शिवसेना आणि BJPची युती झाली नाही तर एक वेळ बरे वाटेल. कारण शिवसेना स्वतःच्या स्वबळावर 2 खासदार निवडून येत ना, परंतु शिवसैनिकाचं बळ वाढेल. भिवंडी हा खरं तर 2014 सालापर्यंत राखीव मतदारसंघ होता. पण 2014च्या मोदी लाटेचा वेळीच अंदाज घेऊन राष्ट्रवादीचे कपिल पाटील भाजपवासी झाले.
आणि निवडूनही आले. पण यावेळी त्यांच्या उमेदवारीला भाजपातूनच आव्हान दिलं गेलंय. त्यामुळे सामाजिक तसंच आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भिवंडी मतदारसंघातील लढत यावेळी नक्कीच रंगतदार होणार, यात काही शंकाच नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस मधील दादा, मामा, बाबा यांची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास भाजप काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये एकाच गावातील एकाच पक्षातील 2 वाघांची टक्कर आपणास पाहावयास मिळणार आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.